नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC वाला या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची इथं चर्चा करणार आहे, जे की आरोग्य विभाग भरतीची जाहिरात कधी येणार? कारण की गेल्या 1 महिन्यापूर्वीपासून आपण ऐकतोय, की नेमकं आरोग्य विभाग भरतीला मान्यता, कारण की विधिमंडळाचं अधिवेशन झालं. इतक्या-इतक्या पदांची भरती होणार, कारण की खाटांची संख्या वाढली, रुग्णालयांची संख्या वाढली. त्यामुळे तिथं जे संख्या वाढल्यामुळे नवीन रुग्णालयाची निर्मिती झाली, तर तिथं जो स्टाफ लागेल त्या स्टाफची भरती होणार आहे. माझ्या मित्रांनो, याच्यासाठी नेमके कोणती पदं भरली जाणार? कुठं किती पदं पाहिजे? कोणत्या पदाला? त्याचबरोबर एखादं एक्झाम्पल ऑफ रुग्णालय असेल, ठाणे रुग्णालय, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा स्टाफ असावा? डॉक्टरपासून क्लर्कपर्यंत, आरोग्य सेवकापर्यंत. तर ह्या सर्व गोष्टी याच्या आधीच आलेल्या होत्या. आपण त्यावर सुद्धा पाहिलो. नवीन भरती प्रक्रिया सध्या तरी आज ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतोय, सध्या तरी नवीन भरतीची जाहिरात सुटलेली नाही. पण आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवरती क्लिअर म्हटलं होतं नेमकं लास्ट टाईम जी आरोग्य विभागाची भरती झाली होती, त्याला जे पदानुसार पात्रता होती त्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जवळपास तशीच पात्रता असू शकतो. तर आरोग्य विभाग भरतीची नेमकं जाहिरात कधी येणार? कारण की आपल्याला माहिती आहे की 13 तारखेला एक मीटिंग ठरलेली होती, की 13 तारखेला एक मीटिंग आपली नव्हती, कर्मचारी मंडळ म्हणजे अधिकाऱ्यांची होती, का नेमकं आरोग्य विभाग भरती कोण्या पद्धतीनं आयोजित केल्या जाईल. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न आला होता मागच्या वेळेला, की आरोग्य विभाग भरती ही TCS मार्फत होणार की MPSC मार्फत होणार? तर माझा हा वैयक्तिक स्वतःचा असा अंदाज आहे, की आरोग्य विभाग भरती ही TCS मार्फत होऊ शकते. कारण की तुम्हाला माहिती आहे, MPSCला जर कधी आरोग्य विभाग भरती दिली, तर त्या आरोग्य भरतीमध्ये क्लास 2 चे सुद्धा पद आहेत, क्लास 1 चे सुद्धा आहेत, क्लास 3 चे सुद्धा आहेत आणि क्लास 4 चे सुद्धा आहेत. तर MPSC क्लास 1 चे सुद्धा घेते, 2-3 सगळे घेईल, ड चे नाही घेईल. मग ड साठी वेगळं अधिक करावं लागेल. त्याचबरोबर सध्या MPSCचे गट क चे फॉर्म लास्ट टाईम झालेले आहेत आणि जर MPSCकडे दिलं तर होऊ शकते या भरतीमध्ये जागा वाढवून देईल क्लास 3च्या किंवा माझ्या मित्रांनो पुढच्या वर्षीसाठी त्या गोष्टीला थांबावं लागेल. क्लास 2चा यावर्षीचा ऑलरेडी पेपर झालेला आहे. क्लास 1चा सुद्धा झाला, राज्यसेवेचा सुद्धा झालेला आहे. त्यासाठी बेटर होईल, की जर कधी TCSला ह्या गोष्टी गेल्या तर लवकर संपेल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि त्याचबरोबर MPSC म्हटलं तर प्रिलिम्स आलं, मेन्स आलं. बरोबर नाही का? आणि त्याच्यामध्येही यामध्ये जे मेन्सचा जो सिलेबस असणार आहे आपला तो एक वेगळाच असणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपलं टेक्निकल पद आहेत, तर टेक्निकल पदाला नसून त्याचा भरपूर सारा डेटा आपल्याला विचारला जातो. तर प्रत्येक पदाची काही 500, 1000 पोरांची प्रत्येक पोरांची मेन्स घेणं कदाचित माझे मित्रांनो त्यांना अवघड जाऊ शकते आणि सन्मान्य आयोगाकडे आधीच भरपूर सारे कामं आहेत. पण असू द्या जे काही असेल ते आपण तुम्हाला माहिती सांगणारच आहे. आपण मेन मुद्द्यावरती येऊया. आरोग्य विभाग भरती 2026 नेमकं जाहिरात कधी येणार? 13 तारखेला जी मीटिंग ठरली होती आणि त्या मीटिंगमध्ये म्हटलं होतं नेमकं आरोग्य विभाग भरतीची आपल्याला कोण्या पद्धतीनं पूर्वतयारी करता येईल. काल सुद्धा एक लेटर आलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे रिक्त पदं 5223 समथिंग आहे. त्याची आपण पात्रता सुद्धा पाहून झालेलं आहे आणि त्याची पदानुसार पगार किती होता जुन्या भरतीच्या हिशोबानं आपण पाहिलेलं होतं. नवीन अजून भरती आलेली नाही. परत एकदा सांगतो. तर हे ते होतं माझ्या मित्रांनो बैठकीचा एजेंडा होता, की आकृतीबंध गट क व गट ड संवर्गाचा संस्थानिहाय मंजूर भरलेल्या रिक्त पदांचा तपशील सादर करणे, त्याचबरोबर होता ते बैठक जे 13 तारखेची ठरली होती त्याचं. सोबतच आकृतीबंध पडताळणीस घेऊन येणे. आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गाचा पदनिहाय सरळ सेवा पदोन्नती पदांचा मंजूर भरलेल्या रिक्त पदांचा स्वतंत्र अहवाल तपशील सादर करणे. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या जागा आहेत, तिथं किती जागा भरल्या किती जागा रिक्त आहेत, असा अहवाल सुद्धा तिथं सादर करायचा होता. नवीन निर्माण झालेल्या संस्थांसाठी मंजूर झालेल्या पदांचा तपशील म्हणजे एक्झाम्पल ऑफ जसे नवीन रुग्णालय बनले असेल किंवा खाटांची संख्या वाढलेली असेल, तर तिथं स्टाफ लागेल त्यांचा सुद्धा तिथं म्हटलेलं होतं. नवीन निर्माण झालेल्या संस्थांच्या बांधकामाची सद्यस्थिती कारण की भरपूर सारे इन प्रोसेसिंग आहेत म्हणजे काम चालू आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय बदली झालेले एकूण कर्मचारी होऊ शकते इथून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलेले. त्यापैकी पैकी कार्यमुक्त कर्मचाऱ्यांची संख्या तसेच रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा सादर करायची होती. आणि प्रशासकीय बदली झालेले किती कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आले नाहीत अथवा रुजू झाले नाहीत यांची सकारण माहिती सादर करायची होती आणि विनंती बदल्यांबाबतची सद्यस्थिती सुद्धा सादर करण्यात आली होती. म्हणजे विनंती बदली सुद्धा असते ना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर अशा प्रकारे वरचं आणि खालचं तेच आहे.
तर हे 13 तारखेचं होतं म्हणजे साधारणतः त्यांना भरती प्रक्रियेत एक्झॅक्टली आपल्याला इथून तिथं माणसं गेले, नवीन आले, किती लोकं रिटायर झालेत, याची त्या व्यतिरिक्त जे पदं रिक्त राहिले त्यांची त्यांना भरती प्रक्रिया घ्यायची होती आणि त्याच्या संदर्भात ते 13 तारखेची मीटिंग झाली. तर साधारणतः 17-18 तारीख आहे आजची. आता काल आणखी एक लेटर आलं. महाराष्ट्र विषय होता आरोग्य विभागातील गट क व ड रखडलेली पदभरती टी-सी-एस मार्फत तातडीने राबवून प्रसिद्ध करण्यात. आता हे इथं क्लिअरली म्हटलं आहे टी-सी-एस आणि माझ्या मित्रांनो हे एक मेल आहे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो मेल केलेला आहे 15 ऑगस्टला केलेला आणि प्रती आहेत माननीय आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. आरोग्य विभाग विषय होता आरोग्य विभागातील गट क व गट ड ची रखडलेली भरती प्रक्रिया टी-सी-एस मार्फत राबवायची आणि त्यांना त्याबरोबर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत अशा प्रकारचा एक मेल होता आणि हे मेल तुम्ही सर्व्हिसकडे पाहिला असेल आणि या मेलवरती जो DHS 17 ऑगस्टचा माझ्या मित्रांनो स्टॅम्पसुद्धा आहे. तर इथं सुद्धा म्हटलेलं आहे, की आपले नम्र आरोग्य भरती परीक्षार्थी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत होत आहे. तुम्ही पाहू शकता आणि यांनी क्लिअर म्हटलं टी-सी-एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संस्थेमार्फत लवकरात लवकर व तातडीने राबवण्यात यावी. इतर कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा न घेता केवळ टी-सी-एसद्वारे ती भरती पूर्ण वेळेत केली जावी. रिक्त पदांमुळे निर्माण झालेला ताण आरोग्य विभागातील विविध संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रचंड कामाचा त्यांच्यावर ताण पडत आहे. त्यामुळे काय माझे मॅडम भरती प्रक्रियेमुळे त्या डिपार्टमेंटला सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि आपण प्रत्येक भरतीच्या नोकरीच्या शोधात आहे आपलं सुद्धा स्वप्न साकार होईल. तर अशा प्रकारचं माझ्या मित्रांनो ह्या मेल वगैरे तुम्ही पाहू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट होती की कोणते पद येईल. आता मी त्याच्यावरती डबल बोलणार नाही कोणते पद येईल कारण की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे कोणत्या पदांची भरती होणार आहे. आता हे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुण्याचं कार्यालयाचं आहे. 8 ऑगस्ट 2026चं हे सुद्धा तुम्ही पाहू शकता की 11/8/2026 सेवाविषयक बाबींचा आढावा होता. आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांचे अधीनस्थ गट क व गट ड संवर्गाच्या सेवाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी कार्यालयामध्ये 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या सदर बैठकीसाठी संबंधित कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी त्याच्या संबंधित कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या बैठकीच्या विषय सूचीचा एजेंडानुसार आवश्यक माहितीसह तसेच माहितीच्या सॉफ्ट कॉपीसह कार्यालयात उपस्थित राहायचे होते. म्हणजे आता हे जे बैठक झालेली होती तुम्हाला बैठकीचा एजेंडा दाखवला, हे त्यांनी काय दिलं कागदपत्र सादर केलेले होते. माझ्या मित्रांनो एकच क्लिअर सांगायचं झालं, सन्माननीय आरोग्यमंत्र्यांनी याआधीच सांगितलेलं आहे, की 5223 भरती करता आम्ही मान्यता दिलेली आहे. आता राहिली गोष्ट माझ्या मित्रांनो कशाची जाहिरात सुटायची. कारण की एकीकडे तलाठीची जर आपण म्हणतो तलाठीची भरती कोणत्याच कंडिशनमध्ये भरपूर साऱ्या पोरांचे माझे जुन्या तलाठीच्या व्हिडिओवर मेसेज आहेत. अजूनसुद्धा त्यांच्या कमेंट्स आहेत तुम्ही पाहू शकता. सर भरती येत नाही, भरती येत नाही. तलाठीची भरती इतकी सरप्राईजली आली ना तर विचार नाही. आपल्याला काय अजून जिल्हा वाईज नाही आल्या, कास्ट वाईज जागासुद्धा नाही आल्या. पण त्याची जाहिरात मात्र आलेली आहे. ती शांततेत होईल. पण विषय असा झाला त्याचे फॉर्म भरून झालेले आहेत. म्हणून याचं तर आधीच क्लिअर आहे का भरती येणार आहे म्हणून. तर मी अशी विनंती करतो कृपया आपण ज्या पदासाठी पात्र आहेत त्या पदाचं क्वालिफिकेशन आपल्याकडे आहे का? नसेल आपण तर शिपाईला भरू शकतो का? ते सुद्धा पहा. नसेल तर आपण आरोग्य सेवकला भरू शकतो का? ते पहा. काही पोरं वाहन चालकाचे सुद्धा फॉर्म भरणारे इच्छुक असतात ते सुद्धा पहा. काही ग्रंथपाल आहेत त्याचबरोबर काही DMLT, MLT असतात ना, ते सुद्धा झालेले आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ. ह्या सर्व पात्रता त्याच्यामध्ये असतात. तुम्हाला आपल्या पदाची पात्रता, त्याच्यासाठी काही अनुभव मागितलेला आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत आणि आशा करतोय माझ्या मित्रांनो, या वीकच्या एंडपर्यंत आपल्याला जाहिरात येईल अशी आशा आहे. कारण की ज्या पद्धतीनं असं वाटते बैठका सुद्धा झाल्या आणि फायनलमध्ये त्याचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झालेला आहे आणि फक्त राहिली ते जाहिरात येण्याची बाकी. कारण मंत्रिमंडळाची मंजुरी खूप दिवसापासूनच भेटलेली आहे. जशा आरोग्य विभागाची जाहिरात आली, त्याचबरोबर तलाठ्याची आली, त्याचबरोबर आपल्याला याच्यानंतर लगेच एक प्रक्रिया पाहायला भेटते ते म्हणजे नगर परिषदेची आणि भरपूर साऱ्या महानगरपालिकेच्या सुद्धा परीक्षा इन फ्युचरमध्ये आहेत. त्यामुळे आपली केलेली तयारी वाया जाणार नाही. फक्त गरज आहे माझी मित्रांनो, ते आपल्याला इथून कंटिन्यू अभ्यासाला करायची. आता तुमचं म्हणणं असेल का याचा अभ्यासाचा प्लॅनिंग कसं करावं? तर लक्षात ठेवा आज संध्याकाळी 7 वाजता मी याच्या संदर्भात पूर्ण लाईव्ह आहे आणि त्याच्यावरती आज रात्री संध्याकाळी 7 वाजता आपण बोलूया,
की यासाठी पदानुसार अभ्यासक्रम काय असेल, काय आपली तयारी असली पाहिजे. आज रात्री 7 वाजता मी डेली इथं लाईव्ह असणार आहे. त्यामुळे मी विनंती करेल सर्वांना, की आज रात्री 7 वाजता जोडा. आपण आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात आता कंटिन्युअसली तुमच्यासोबत जोडणार आहे. जेणेकरून आपल्याला इंग्रजी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान जेवढेही विषय आहे आरोग्य विभाग भरतीला नॉन टेक्निकलचे त्याच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत असणार आहे. आता राहिली गोष्ट भरपूर साऱ्या पोरांचा प्रश्न आहे, "सर आमचं टेक्निकल का नाही घेत?" पदं आरोग्य विभागामध्ये एक नाही आहे. पदं 50 येतात आणि 50 पदाचं प्रत्येक पदाचं टेक्निकल घेणं शक्य नाही. कोण्या पदाला 50-100 फॉर्म जातात. बरोबर नाही का? आणि त्या 100 पोरापर्यंत मी पोहोचलोच नव्हतो. मग घ्यावं कोणासाठी? बरोबर नाही का? त्यामुळे विनंती आहे, मी नॉन टेक्निकल घेतलं तर सर्वांचा तिथं फायदा होतो. त्यामुळे नॉन टेक्निकलच्या संदर्भात आज रात्री 7 वाजता जुळायला विसरू नका. ओके. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय आणि आरोग्य विभाग भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा.